बीड जिल्ह्यात एवढी मोठी अमानुष घटना घडली आहे। अजित दादा, लोक तुमच्या मंत्र्यांच्या विरोधात आकांत करीत आहेत, आक्रोश करीत आहेत, मग तुमचे कान बंद का? या धनंजय मुंडे यांचे एवढे लाड नक्की कशासाठी हो दादा? तुम्ही खूप शिस्तबद्ध आहात ना? मग आता कुठे गेली तुमची ती शिस्त, तुमचा तो करारी बाणा? अहो, मत मागायला येत होता तेव्हा स्वतःहून तुम्ही लोकात मिसळत होता आणि आता लोकांपासून पळून जाताय, कान बंद करून अशा पद्धतीने पळ काढताय। मित्र हो, नमस्कार। जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाली। अहो, क्रूरतेचा कळस झाला, कळस आणि मानवी मनाला प्रचंड यातना झालेल्या आहेत। अहो, बीड जिल्हाच नाही, उभा महाराष्ट्र हादरून गेला आहे या घटनेमुळे। राज्यातली गुन्हेगारी यांनी राजकारण नक्की चाललंय तरी कुठल्या दिशेला? अहो, बिहारचा जो वारंवार उल्लेख केला जातो की तिथल्या गुन्हेगारीबद्दल, पण आता बिहारला देखील आपण केव्हाच मागं टाकलंय हेच या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे। अहो, सरपंचाच्या हत्येनं मस्सा गाव पूर्णपणे धक्क्यात आहे। इथं बघा, शरद पवार पोहोचले तेव्हा देशमुख यांच्या कुटुंबानं आणि संपूर्ण गावानं फक्त न्यायाची मागणी केलेली आहे। आम्हाला न्याय द्या, लवकर द्या। या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। मुंडे यांनी तर या घटनेपासून 4 हात लांब राहणंच पसंत केलेलं आहे, तोंड लपवलेलं आहे। पण त्यांचे नेते अजित पवार पवारांचे पाय 13व्या दिवशी, म्हणजे या घटनेच्या 13व्या दिवशी आणि शरद पवार यांचा दौरा झाल्यावर या गावाकडे वळले। साहजिकच आहे, उपमुख्यमंत्री आहेत ते, राजकारणातून त्यांना वेळीच वेळ मिळाला नसेल। त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन केलं, नेहमीप्रमाणे कारवाई करू, अटक करू अशा प्रकारची छापील उत्तरं कुटुंबाला दिली। पण तिथून निघून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना घेरलं, लाडक्या बहिणींनी त्यांना अडवलं, पण त्यांचा आक्रोश, आकांत ऐकून घ्यायला दादांना वेळ नव्हता। अहो, वेळेचं काय हो, चक्क अजित पवार यांना तिथून पळ काढावा लागला, पळ। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका ओ दादा, धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका हो, त्याला कोणतंही पद देऊ नका दादा, जनतेचं म्हणणं तरी ऐकून घ्या। त्याच्या एकट्यामुळे सगळे मयत झाले आहेत, हे सगळे कुत्रे आहेत। धनंजय मुंडेंनी लय पक्षपात केला आहे हो दादा, त्यानं बीड जिल्हा नासवून टाकला आहे, त्याला मंत्रिपद देऊ नका हो दादा, अशी पोटतिडकीनं गावकऱ्यांनी अजितदादाकडे मागणी केली। अहो, खरं तर हा एक मोठा आक्रोश होता, आकांत होता। जनतेचं सरकार म्हणून घेणाऱ्या अजितदादांच्या कानांना मात्र हा आक्रोश ऐकू येत नव्हता। अजितदादा काहीच बोलले नाहीत, अर्थात जुजबी बोलले, सारवासारव केली आणि निघूनही गेले। गावातल्या लोकांचे, कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस झाले आहे, अजूनही 4 आरोपी फरार आहेत। आमचं काही ऐकूनच घ्यायचं नाही तर मग नागपुरातनंच बोलायचं ना। अजितदादांनी जे आश्वासन दिलं ते अजिबात आम्हाला मान्य नाही। वाल्मिक कराडला अटक करा असं यायचं आणि काहीतरी सांगून निघून जायचं, हे आम्हाला पटलेलं नाही, असा राग ही गावकऱ्यांनी यावेळेला व्यक्त केला। अहो, गावातल्या महिला देखील चांगल्याच आक्रमक झालेल्या होत्या। अजितदादांच्या बरोबर आम्हाला बोलायचं होतं, आम्ही सर्वजण दुःखात आहोत, सर्वजण भयभीत आहोत। आमच्या मुली शाळेत जातात, आम्ही कामाला जातो, पण आमच्या मनातली भीती जात नाही। आम्ही अजित पवारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांना आवाज देखील दिला, पण ते थांबले नाहीत, असा आरोप गावातल्या महिलांनाही केला, म्हणजे दादांच्या या लाडक्या बहिणींनीही केला। पण लाडक्या बहिणींचा आवाज त्यांच्या कानापर्यंत गेला नाही, त्यांचा आकांत त्यांच्या काळजापर्यंत पोहोचू शकला नाही। आम्हाला ते लाडक्या बहिणी म्हणतात, पण या लाडक्या बहिणीसाठी 2 मिनिटं दादांना नव्हती, त्यांना 2 मिनिटं वेळ का देता आला नाही, असा प्रश्न देखील या महिला उपस्थित करीत आहेत। आमचं म्हणणं अजित पवारांनी ऐकायला पाहिजे होतं, पण त्यांनी आमचं काही एक ऐकलेलं नाही। दादांची लाडकी बहीण विधवा झाली,
अशा वेळी अंधारामध्ये जाऊन त्यांचं सांत्वन करणं हे कोणालाही पटलेलं नाही. ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांना मारहाण झाली, त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ते जर त्यांच्या पत्नी आणि आईपर्यंत गेले तर त्यांचा आक्रोश अजितदादा यांना पाहायचा आहे काय, असा प्रश्नही या महिलांनी केला. अहो, काही महिलांनी तर जर आमचं काही म्हणणं ऐकून घ्यायचंच नव्हतं तर मग ते इथं आलेच कशासाठी, असा प्रश्न देखील केला. तुम्हाला आमचा अपमानच करायचा होता का, यासाठीच तुम्ही इथे आला होता का, अशी विचारणा देखील अजित पवारांना या महिलांनी केली आहे. त्या ज्यावेळी बोलत होत्या ना, त्यावेळी त्यांचा राग अनावर होता, त्यांचा संताप अनावर झालेला दिसत होता. मनातल्या वेदना, मनातल्या यातना शब्दातून बाहेर पडत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट आरशासारखे दिसत होत्या. गावातल्या महिला आणि पुरुष अस्वस्थ आहेत, क्रूर घटनेनं ते हादरून गेलेले आहेत. अजितदादांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आग पाखड करीत आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री कान बंद करून निघूनही जातात. गावकरी काय म्हणत आहेत हे देखील ऐकून घेण्याची त्यांची इच्छा नाही. काय आहे सगळं, कशासाठी? अहो, तुमच्या पक्षाच्या एका मंत्र्याचा बचाव करण्यासाठी. अहो, पूर्वी एखादा आरोप झाला तर मंत्री राजीनामा द्यायचे हो. आता काही नैतिकता उरली आहे की नाही? अहो, एवढी मोठी अमानुष घटना घडली आहे, लोक तुमच्या मंत्र्यांच्या विरोधात आकांत करू लागले आहेत, आक्रोश करू लागले आहेत आणि तुमचे कान बंद. या धनंजय मुंडे यांचे एवढे लाड नक्की कशासाठी? बघा, तुम्ही खूप शिस्तबद्ध आहात ना, मग आता कुठे गेली तुमची ती शिस्त, तो तुमचा करारी बाणा? अहो, मत मागायला जेव्हा येत होता तुम्ही आत्ता या निवडणुकीमध्ये, तेव्हा तुम्ही स्वतःहून लोकांमध्ये मिसळत होता आणि आता लोकांपासून पळून जाताय, अशा प्रकारे पळ काढताय. मंत्रिपदावर राहून निष्पक्ष चौकशी होऊ शकते का हो दादा? अहो, होऊ द्या ना चौकशी, दूध का दूध, पाणी का पाणी. अर्थात मुंडे निर्दोष आढळले तर त्यांना पुन्हा घ्या की सन्मानानं मंत्रिपदावर. पाहिजे तर तुमचं उपमुख्यमंत्री पदही त्यांना द्या. अहो, चांगल्या माणसाची क्रूर हत्या झाली आहे हो. एक कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. देशमुख यांची एवढीशी मुलगी म्हणते आम्हाला काही नको, न्याय द्या, तोही लवकर द्या. अहो, एवढी घटना घडून क्रूर कर्मा आरोपी पोलिसांना सापडत नाही. अशा घटनेत तरी राजकारण नका हो करू. मन मेले आहेत का हो सगळी? राजकारण्यांच्या भावना, संवेदना सगळं काही गोठून गेलं आहे का हो? मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल या कोडगेपणाला? तुमच्या भावना जरूर व्यक्त करा. आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.